नमस्कार छोट्या मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बालसंस्कार कथामध्ये. आज आपण ऐकणार आहोत एक खूपच छान गोष्ट, कुरूप बदक. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एका उन्हाळ्याच्या संध्याकाळी एका बदकाला तलावाजवळील झाडाजवळ अंडी घालण्यासाठी चांगली जागा मिळाली. बदकाने तिथे अंडी घातली, पण त्या अंड्यांपैकी एक अंड खूप वेगळं होतं. ते अंड पाहून बदक अस्वस्थ झाले आणि अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याची वाट पाहू लागले. मग एके दिवशी तिच्या 4 अंड्यांतून 4 लहान बाळं बाहेर आली. ती 4 बदकांची पिल्ले खूप गोंडस आणि सुंदर होती. तिचं 5वं अंड अजून फुटलं नव्हतं. अशा परिस्थितीत बदकाला वाटले की त्याचे 5वे मूल बाकीच्यांपैकी सर्वात गोंडस आणि सुंदर असेल, त्यामुळेच त्याला बाहेर यायला इतका वेळ लागत आहे. एके दिवशी सकाळी 5वे अंडे फुटले आणि त्यातून एक अतिशय कुरूप बाळ बाहेर आले. बदक आपल्या कुरूप बाळाला पाहून खूप निराश झाली. त्याच्या कुरूपपणामुळे त्याचेच भाऊ बहीण त्याची चेष्टा करायचे आणि त्याच्याशी खेळतही नव्हते. अशा स्थितीत त्या कुरूप बदकाच्या पिल्लाला खूप वाईट वाटू लागले. एके दिवशी तो कुरूप बदक तलावाजवळ फिरत होता, जेव्हा त्याला तलावात त्याचे प्रतिबिंब दिसले आणि तो विचार करू लागला की जर तो घर सोडून दूर जंगलात कुठेतरी गेला तर त्याचे कुटुंब खूप आनंदी होईल. असा विचार करत तो घनदाट जंगलाकडे निघाला. जंगलातले झाडं, पाखरं, तळे व इतर प्राण्यांना पाहून पिल्लू अगदी स्वतःचे कुरूप असरे विसरून जाऊन आनंदी होते. त्या आनंदाच्या भरात पिल्लू दूरपर्यंत निघून आलेलं त्याच्या लक्षात येत नाही. आता रात्र व्हायला लागलेली असते. त्या पिलाला थंडी वाजायला लागते. ते जोरजोरात चालायला लागते. तितक्यात ते एका शेतकऱ्याच्या नजरेस पडते. थंडीने कुडकुडणाऱ्या त्या बदकाच्या पिल्लाला पाहून शेतकऱ्याला फार वाईट वाटतं. तो शेतकरी त्याला थंडीचे दिवस संपेपर्यंत त्याच्या घरी घेऊन जातो. जेव्हा त्या पिलाला बाहेर सोडण्याची वेळ येते तेव्हा ते खूप मोठे झालेले असते, म्हणून शेतकरी त्याला एका छोट्याशा तळ्यात नेऊन सोडतो. तळ्यात सोडल्यानंतर ते पिल्लू स्वतःचे प्रतिबिंब पाहण्यात पाहते तर त्याचा त्यावर विश्वासच बसत नाही, कारण ते खूप सुंदर दिसायला लागलेलं असतं. ते पंख पसरून मान हलवून खात्री करते की ते प्रतिबिंब त्याचेच आहे ना. ते पोहत पोहत थोडं पुढे जातं. त्याला त्याच्यासारखे अनेक पक्षी दिसतात. ते उंच आकाशात उडत असतात आणि पाहता पाहता ते पिल्लूही उंच आकाशात भरारी घेतं आणि त्या राजहंसाच्या थव्यासोबत उडायला लागतं. हो, ते राजहंसाचंच पिल्लू असतं. तात्पर्य: योग्य वेळ आल्यावर प्रत्येक जण आपली ओळख निर्माण करू शकतो आणि स्वतःला ओळखू शकतो. तरच तो त्याच्या क्षमतेची चाचणी घेऊ शकतो आणि त्याचे दुःख कमी करू शकतो. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बालसंस्कार कथाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.